नमस्कार. स्वरमाधव फाउंडेशन निर्मित लोकाभिरामम श्रीरामम ह्या रामनवमीनिमित्त आयोजित खास व्हिडिओ सिरीजच्या या अंतिम भागामध्ये मी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. हा या सिरीजचा शेवटचा भाग आहे, 5वा भाग आहे आणि ह्याचा विषय देखील खूप वेगळा मुद्दाम घेतला आहे, संपादकाच्या नजरेतील राम. ह्या भागासाठी आपल्याकडे खास पाहुण्या आलेल्या आहेत. प्रसाद प्रकाशन आणि प्रसाद ज्ञानपीठ याच्या संचालिका डॉक्टर उमा बोडस. स्वरमाधव फाउंडेशनतर्फे मी उमा बोडस मॅडम आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. आणि या तुमच्या मालिकेमध्ये एक भाग गुंफण्याची आपण मला संधी दिली याबद्दल मीही आपली मनपूर्वक आभारी आहे. मी पण आपले खूप मनापासून आभार मानते सुरुवातीलाच. आणि ह्याच्या आधीचे 4 भाग ह्याचा एक पॅटर्न वेगळा होता आणि ह्या भागाचा पॅटर्न वेगळा आहे. हा भाग आपण थोडं गप्पांच्या स्वरूपातला घेतो आहे कारण मॅडमकडे सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि संपादक म्हणून काम करत असताना आणि रामायणाच्या कथेवर काम करत असताना त्यांचे आलेले अनुभव आणि त्यांना जाणवलेला राम हा या आजच्या भागाचा खास विषय आहे. आणि गेली अनेक वर्ष मी त्यांना ओळखते, त्याच्यामुळे मी मॅडम न म्हणता मी थोडंसं अनौपचारिकपणे उमाताई म्हणून त्यांना बोलवणार आहे, जेणेकरून ह्या गप्पांना एक अनौपचारिक स्वरूप येईल. आणि म्हणून मी उमाताई तुझं मी मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा. धन्यवाद. गेली अनेक वर्ष प्रसाद प्रकाशन ही जी संस्था आहे ही गेली अनेक वर्ष अनेक धार्मिक आध्यात्मिक पुस्तकांवरती काम करते. आणि ह्याच्यामधला एक महत्त्वाचा आपल्या हिंदू संस्कृतीतला एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे रामायण. अगदी बरोबर. रामकथा हा तर सामान्य मनुष्याच्या जीवनाचा पाया आपण मानतो. तर ह्या रामकथेवरती प्रसाद प्रकाशन गेली अनेक वर्ष विविध प्रकारचं काम करत आहे. प्रसाद प्रकाशनाची रामायणावरची जी अनेक पुस्तकं आहेत ती आम्ही स्वतः देखील वाचलेली आहेत, अभ्यासलेली आहेत. किंवा अभ्यासामध्ये आम्ही एक संदर्भ ग्रंथ म्हणून त्यांचा वापर पण केलेला आहे. बरोबर. तर हे जेव्हा तुम्ही करत होतात तर तुमच्या घराण्यामध्ये किंवा तुझी वैयक्तिक अशी रामोपासनेची काही पार्श्वभूमी आहे का? रामोपासनेची पार्श्वभूमी म्हणशील तर मी स्वतः रामाची फार काही उपासना केलेली आहे असं नाही, थोडीफार आहे, नाही असं नाही. पण माझी आजी आणि माझे आजोबा कै योगो जोशी यांना मात्र रामाचा, गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह होता. बरं. हां. आणि गोंदवलेकर महाराजांचं सगळ्यात पहिलं चरित्र हे माझ्या आजोबांनी लिहून प्रसिद्ध केलं. म्हणजे त्यांनी स्वतः लिहिलेलं नव्हतं पण त्यांनी ते लिहून घेतलं आणि ते प्रसिद्ध केलं. आणि मग रामनामाची दीक्षा मिळाल्यानंतर मग गोंदवलेला जाऊन रामाची नित्य उपासना करणं किंवा रामनामाचा जप करणं. आणि आता आजी आजोबा दोघंही नाही, माझ्या आजोबांना तर मी पाहिलेलेही नाही, पण ते दोघं रामोपासना नित्य करत असत. त्याच्यामुळे रामोपासना ही माझ्या आजोबांपासून आणि कदाचित त्याच्या आधीपासूनही चालत आलेली असेल म्हणत, पण मला त्याची कल्पना नाही आहे. पण त्यामुळे माझे वडील हेही रामभक्त होते. त्यानंतर गणेशोपासना आमच्याकडे आली, पण रामोपासना ही आमच्याकडे चालूच आहे. म्हणजे आजही मी रामाचा जप, नित्य जप हा मी करते. पण त्या पलीकडे जाऊन रामाची अशी वेगळी काही उपासना मी करते का तर तसं नाही. पण हा प्रश्न मला एकदा पडला होता की आजीनी आपल्याकडे रामाची उपासना आणलेली आहे, आजोबांनी आणलेली आहे, आपण त्याच्यावरती कामही केलेलं आहे, तर मग आपण रामाची उपासना करतो असं म्हणायचं का? तर त्याच्यावर मला बाबांनी म्हणजे काही मनोहर यशवंत जोशी, उपाख्य बापूसाहेब जोशी यांनी मला असं सांगितलं की हे बघ, रूढार्थाने म्हणशील तर आपण रामाची अशी काही उपासना करत नाही, पण तरीसुद्धा आपण रामाची उपासना करतो. म्हणजे काय करतो तर रामाचं रामस्वरूप, त्याचं रामायण हे जे त्याचं जे चरित्र आहे तर हे सगळं आणि त्यातले पैलू या सगळ्या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण सतत वाचकांसमोर आणत असतो. आणि रामाला आपण तऱ्हातऱ्हाने वेगवेगळ्या पद्धतीने आपण जनमानसापर्यंत पोचवत असतो. आपण प्रकाशक आहोत तर आपल्यासाठी हीच आपली उपासना आहे. मला ते उत्तर अगदी पटलं. आणि मग त्यानंतर मग मी बघितलं तर अगदी पहिल्यापासून मी पाहते आहे की रामाशी संबंधित असं सतत काही ना काहीतरी काम आमच्या हातून घडत असतं. मग त्यामध्ये मग आम्ही वेगवेगळी पुस्तकं केली. ती पुस्तकं म्हणजे खूप तऱ्हातऱ्हांची केली. डोंगरे महाराजांनी रामायणावरती खूप प्रवचनं केलेली आहेत.
मग ही जी प्रवचनं आहेत तर ही म्हणजे रामायणातील तत्त्व उलगडून सांगणं हे या प्रवचनांमागील हा हेतू होता. मग ही जी सगळी प्रवचनं आहेत ही आम्ही तत्वार्थ रामायण बर या पुस्तकातनं आम्ही हे अरे वा. समोर आणले. हे अरे. तत्वार्थ रामायण. किती छान. याच्याही आधी आमची दैवत अंक मालिका चालू होती. बरं. तर याच्यामध्ये श्री रामदैवत विशेषांक हा आम्ही प्रकाशित केलेला होता. आणि या दैवत अंकांचं वैशिष्ट्य असं होतं की त्याच्यामध्ये जे दैवत असेल त्या दैवताचं चरित्र, त्याचं कार्य, त्याची उपासना, त्याची स्तोत्र, त्याचे भक्त, त्याची मंदिरं, अशी एखाद्या दैवताबद्दलची जी जी माहिती असणं आवश्यक आहे ही सगळीच्या सगळी माहिती ही त्या दैवतंकामध्ये एकत्रित असायची. आणि नुसतं तेवढंच नाही तर हे जे सगळे लेखक असायचे किंवा ही जी माहिती असते ती अतिशय अधिकृत असायची. म्हणजे जर का आम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल फार विश्वास वाटला नाही किंवा हे नुसती सांगोवांगीची गोष्ट वाटते तर ती आम्ही अंकात किंवा पुस्तकात कुठेच आम्ही ती घेत नाही. म्हणजे अधिकृत असलं पाहिजे ही आमची कुठल्याही प्रकाशनाची ही मुख्य अट आहे. मग त्यामुळे तो रामदैवत विशेषांक खूप लोकांना आवडला. इतका आवडला की आम्ही कितीही काढला तरी तो संपायचा. मग एक दिवस आम्ही थांबलो की आता किती करायचं त्याच्यामुळे थांबलो. पण तरी आम्ही म्हणून माझं काम थांबवलं असं मात्र नाही झालं. मग त्यानंतर हे रामायण त्रयी, अरे वा, हे पुस्तक आम्ही केलं. आता रामायण त्रयी म्हणजे काय तर रामायण जर आपण बघितली तर मूळ वाल्मिकी रामायण हे महत्त्वाचं. मग त्यानंतर तुलसी रामायण आलं, अध्यात्म रामायण आलं, आनंद रामायण आलं, अद्भुत रामायण आलं, कंब रामायण आलं. अशी अनेक 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 मूळ रामायणाच्याच व्हर्शन अनेक ठिकाणी खूप पूर्वीपासून प्रचलित आहे. मग यातल्या 3 महत्त्वाच्या रामायणांना एकत्र घेऊन या उदी जोशी त्यांनी या 3 रामायणांवरती हे पुस्तक केलं. आणि या पुस्तकातनं रामायणाची ओळख करून दिली. मग त्यानंतर हे 2 अंक आले. अरे वा, किती छान आहे. एक आहे हा रामराज्य विशेषांक. अरे वा. तर याचं वैशिष्ट्य असं की आपण म्हणतो की हां रामराज्य आलं, मोदी आल्यानंतर आपण असं म्हणायला लागलो की चला आता भारतात रामराज्य येईल. पण आपण कधी हा नाही विचार करत की रामराज्य म्हणजे काय. राम हा खूप मोठा होता, तो माणूस म्हणून जन्माला आला, पण त्याने त्याच्या अतुलनीय चारित्र्याने, त्याच्या पराक्रमाने, त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनेकानेक पैलूंनी त्यांनी जनमानसात देव म्हणून त्यांनी स्थान प्राप्त केलं. आणि त्याच्या देवत्वाचा अनुभवसुद्धा आपल्याला नित्य येतो. बरोबर. तर त्याचं रामराज्य आलं म्हणजे नक्की काय झालं. रामराज्य म्हणजे काय या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही. तर रामराज्य म्हणजे काय त्याच्यावरती आपण 8 लेख लिहून घेतलेले आहे. आणि त्याच्यामधनं रामराज्य या गोष्टीचा आपण खूप त्याच्यामध्ये उहापोह केलेला आहे की नक्की काय. मग तिथे निर्भयता होती, निष्कलंकता होती, चारित्र्य होतं, सर्वजण सुखी असतील. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पसायदानात जे म्हटलेलं आहे की सर्वेपी सुखिनः सन्तु, तर हे प्रत्यक्षात तिथे आलेलं आहे. ते पसायदानात नाही आहे मला वाटतं, तो तेला हो ते आहे. तर ही सगळी जी रामराज्याची वैशिष्ट्ये आहे ही कौटिल्य अर्थशास्त्रात पण सांगितलेली आहेत आणि त्याच्या आधीच्या शास्त्रग्रंथामध्ये पण सांगितलेली आहे. तर मग ही सगळी आपण तिथे विवेचन केलेली आहे. रामायणामध्ये अजून म्हणजे रामकथा हा तर त्याचा गाभा आहे, त्यात काही वादच नाही. पण त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये इतर अनेक विषय आलेले आहेत. तर ते सगळे मग त्याच्यामध्ये शस्त्रास्त्र विद्या आली, व्यूहरचना आलेली, मारुतीने इकडनं त्याने कैलास पर्वत आणला किंवा त्याने अशा अद्भुत गोष्टी खूप केल्या. तर म्हणजे नक्की काय झालं किंवा त्याने जो एवढा प्रचंड प्रवास केला मग त्याच्या प्रवासाच्या अंगाने तेव्हाचा भारत आणि आताचा भारत हे कुठे मिळतं जुळतं होतं. अशा पद्धतीने त्यांनी या अंकामध्ये आपण त्याचा उहापोह केलेला आहे. त्यानंतर हे श्री रामकथा म्हणून एक पुस्तक आहे. तसं पाहिलं सुहास फडके यांनी लिहिलेलं आहे.
तसं पाहिलं तर हे पुस्तक काही फार आगळं वेगळं वगैरे आहे असं नाही, पण माझ्या मनात या पुस्तकाबद्दल एक खास प्रेम आहे. बर. ते असं की राम हा देव म्हणून, माणूस म्हणून वाचकांच्या जवळ किती पोचलेला आहे याचं हे पुस्तक म्हणजे मला प्रतीक वाटतं. बर. कारण त्यांनी त्या रामकथेचा खूप अभ्यास केला आणि त्यांना भावलेला राम अशा श्रीरामाच्या कथा त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये लिहून काढली. अरे वा. आणि हे त्याचं पुस्तक आहे. कारण तसं पाहिलं तर राम सगळ्यांमध्ये आहे, राम सगळ्यांना जवळ करतो, हे करतो, पण राम आपल्या जवळच असतो, आपण रामाच्या किती जवळ जातो. खरंय. तर हा आपण रामाच्या जवळ जाण्याचा केलेला प्रयत्न याचं हे प्रतीक वाटतं मला, म्हणून आपण हे पुस्तक केलं. अरे वा, किती छान. मग नंतर रघुवंश. हो. रघुवंशाबद्दल पंचमहाकाव्यातील एक म्हणून आपण ऐकलेलं आहे, पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं की त्यात रामाचा संपूर्ण वंश कालिदासाने वर्णन केलेलं आहे आणि ते अतिशय अधिकृत समजला जाणारं वर्णन आहे. ते आपलं एक हिस्टॉरिकल डॉक्युमेंटेशन असं ज्याला म्हणता येईल. तर त्याचा हा भाग आहे. त्याच्यामुळे आपण रामाचा संपूर्ण वंश तिथे वर्णन केलेला आहे, रामाचा पराक्रमाची. म्हणजे या सगळ्या पुस्तकातनं ना आपण रामाची वेगवेगळी रूपं आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा जरी लेखकांनी केलेला असला तरी संपादक या नात्याने मला असं वाटतं की माझ्या मनात पण रामाचं जे रूप आहे ते मी या पुस्तकांच्या रूपाने मी इथे समोर वाचकांसमोर नेते आहे. आणि मग अगदी खास 2 पुस्तकं आहेत जी अगदी नुकतीच आपण हे जे पुस्तक आहे राम जन्मभूमीचे रामायण, हे 23 साली डिसेंबरमध्ये आपण केलेलं हे प्रकाशन आहे. हे प्रकाशन करताना म्हणजे आतापर्यंतची ही जी पुस्तकं आहेत तर ही मी जरी प्रसादमध्ये असले तरी ती माझ्या वडिलांसोबत केलेली पुस्तकं आहेत. या पुस्तकापासून राम जन्मभूमीचे रामायण या पुस्तकापासून माझं स्वतःचं असं राम जन्मभूमी रामावरती काम सुरू झालं. या पुस्तकाची जन्मकथा विचारशील तर ती फार वेगळी आहे. अनघा घैसा या माझ्या चांगल्या स्नेही आहेत. सौदामिनी हँडलूम हे तिचं दुकान आहे. आणि जेव्हा 24 साली जानेवारीमध्ये 23 जानेवारीला जेव्हा श्रीराम मंदिराचं अयोध्येचं लोकार्पण झालं तर त्याआधी डिसेंबरमध्ये तिची अतिशय कल्पकथा अशी एक योजना म्हणजे 2 धागे श्रीराम केली आहे. ती स्वतः जुनी जी वस्त्रकला आहे तर तिचं पुनरुज्जीवन करणं हे तिने तिचं जीवनकार्य मानलेलं आहे. आणि तिला असं वाटतं की सगळ्यांनाच रामापर्यंत जाण्याची संधी मिळाली पाहिजे, म्हणून मग तिने एक वेगळाच उपक्रम आखला. तिने काही माग तिच्या दुकानासमोर ठेवले, हातमाग तिथे ठेवले. ते कसं विणायचं हे शिकवणारी काही माणसं तिथे तिने नेमली. तुम्हाला सगळ्यांना हा माहिती असेल उपक्रम, तुम्ही स्वतः त्या उपक्रमात भागही घेतलेला असेल. तर त्या उपक्रमामध्ये प्रत्येकजण यायचा आणि 2 धागे त्या हातमागावरती विडून जायचा. असं करत या सगळ्यांनी जे वस्त्र विणलं त्याचे तिने प्रत्यक्ष पोशाख शिवले आणि त्या प्रतिष्ठापनेच्या वेळेला तिने ते श्रीरामाच्या मूर्तीला तिथे अर्पण केले. तर याच्यामध्ये आपल्या हाताने आपण हे वस्त्र विणले आणि ते थेट रामाबरोबर जवळ जातं आहे हे जे करणारी तिची ती भूमिका होती ती मला अतिशय आवडलेली होती. या तिच्या प्रकल्पाची चर्चा करताना 23 ऑक्टोबर 2023ला तिची माझी भेट झाली. 22 असेल, 2022. बरोबर. तर तेव्हा तिची माझी भेट झाली. त्या भेटीमध्ये हा विषय निघाला की तिने मला सांगितलं की असं असं करायचं आहे वगैरे. तर मला तो उपक्रम अतिशय आवडला. मग ती तिला असं वाटलं की मग या निमित्ताने मंदिर होतं हे आपण हा उपक्रम करतो आहोत, तर त्यानिमित्ताने राम जन्मभूमी म्हणजे ते अयोध्येचं मंदिर होणं हे का महत्त्वाचं आहे
आणि किती महत्त्वाचं आहे. आणि या अयोध्येच्या रामाने किती आजपर्यंत वनवास सोसला आहे आणि त्याला वनवासातून मुक्त करण्यासाठी किती जणांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं आहे, याचं एक कुठेतरी तिला एक नोटेशन पुस्तकातून व्हावं असं वाटायचं. तर तिने एक फिल्म केलेली आहे. तर त्या फिल्ममध्ये तिने तो सगळा राम जन्मभूमीचा मुक्ततेचा सगळा तो तिने प्रवास मांडला आहे, पण तो फिल्ममध्ये होता. तर तिला असं वाटत होतं की आपण याचं पुस्तक पण करावं. आणि मलाही तो विषय खूप आवडला. पण तिचा तो कार्यक्रम होता तो 10 डिसेंबर 22ला होता. आम्ही भेटलो 23 ऑक्टोबर 22ला. मध्ये 1 महिना 10 दिवस किंवा असंच काहीतरी दिवस हातात होते. तोपर्यंत फक्त बाबराने ते तिथलं मंदिर पाडलं आणि मशीद बांधली आणि आता ते तिचं ती मुक्तता होती आणि तोपर्यंत बरंच काय झालं एवढंच मला माहिती होतं. त्याच्या पलीकडे त्याच्या इतिहासाशी मी काही प्रत्यक्ष जोडली गेलेली नव्हती. बरोबर. पण आता पुस्तक करायचं. मग मी एका रात्री बसून ते सगळं वाचून काढलं आणि मग त्या पुस्तकाची मग मी ठरवलं की आता या पुस्तकामध्ये काय करायला पाहिजे. एक आमचं निश्चित होतं की ही राम जन्मभूमीचा मुक्ततेचा इतिहास आहे, बरोबर, तो आपण याच्यामध्ये मांडायला हवा आहे. आणि त्या मंदिराबद्दल किंवा कितीतरी गोष्टींबद्दल आपल्याला काही माहितीच नसते, तर ही माहिती आपण या पुस्तकातून मांडायची. मग त्या दृष्टीने मी कामाला लागले. त्या पुस्तकामध्ये काही महत्त्वाचे लोक इथे हे आपण दिलेले आहेत. इथे माझ्यासमोर हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाच्या मागचं जे पृष्ठ आहे त्याच्यावरती मोहनजी भागवतांचा फोटो आहे, देगलूरकर सरांचा फोटो आहे, भैयाजी जोशींचा फोटो आहे, स्वामी गोविंद देवगिरीजींचा फोटो आहे, जगद्गुरू रामभद्राचार्य आहेत, मनमोहनजी वैद्य आहेत, चंपतरायजी आहेत, ऋतंबरा देवी यांचाही फोटो इथे आहे, मदन मोहन पांडे यांचा फोटो आहे, त्याचबरोबर बुद्धिरश्मी मणी यांचा फोटो आहे. ह्याचाच अर्थ ह्या सर्वांची भेट ह्या पुस्तकाच्या निमित्ताने उमाताईने घेतली. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पुस्तकाचा मुखपृष्ठावर असलेलं रामाचं चित्र हा एक खास विषय आहे. अगदी कारण वासुदेवजी कामत यांनी रेखाटलेलं हे रामाचं चित्र. तर ह्या सगळ्यांच्या मुलाखती या पुस्तकाच्या निमित्ताने तू घेतल्यास. हो, अगदी. तर या सगळ्यांच्या मुलाखती घेत असताना त्या मुलाखतींच्या मागचे किस्से काही निवडक जे तुला अगदी खास आहेत आणि ते करत असताना किंवा त्या मुलाखती घेऊन त्याला एक लिखित स्वरूप ह्या पुस्तकाचं देत असताना तुला आलेले अनुभव आम्हाला ऐकायचे. येस. तर आत्ताच हिने सांगितलं तर त्याप्रमाणे आपण या सगळ्या लोकांना भेटलो. पैकी ऋतंभरा देवी, चंपतरायजी याच लोकांना गोविंद देवगिरी, मोहन भागवत या सगळ्या लोकांना मी भेटले. काही लोक मला भेटू नाही शकले पण त्यांची आमची फोनवरती चर्चा झाली आणि मग त्यांनी लेख पाठवले. ही सगळी जी लोकं होती यांना अनघा घ्यायचा यांनी जोडून दिलं आणि कारण तिची त्या फिल्मच्या निमित्ताने तिथे ती हे झालेली होती. पण या लोकांची थोडक्यात तुम्हाला आधी मी परिचय करून देते. तर मोहन भागवत, भैयाजी जोशी आणि डॉक्टर देगलूरकर, गोविंद देवगिरी यांचा मी आपल्याला परिचय करून देण्याची तशी काय आवश्यकता नाही, कारण त्यांनी राम जन्मभूमीत केलेलं काम मला आपल्याला मंदिराच्या निमित्ताने माहितीच आहे. पण ही जी बाकीची जी काही लोकं आहेत तर त्यांची मला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगावी असं वाटतं. रामभद्राचार्य आहेत तर यांनी त्या मुलाखतीमध्ये हा जो राम मंदिराचा जो खटला चाललेला होता तर याच्यात हे जन्मतः अंध आहेत पण अभ्यास प्रकांड आहे आणि त्यांनी अध्यात्मात त्यांचा फार मोठा अधिकार आहे. तर यांनी जी साक्ष दिली त्या खटल्यामध्ये तर त्या साक्षीमुळे हा खटला आपण जिंकू शकलो. अजूनही काही महत्त्वाची लोकं आहेत पण हे त्यातले एक प्रमुख आहेत. त्याच्याचबरोबर मणी, डॉक्टर मणी यांनी जे तिथे प्रत्यक्ष उत्खनन केलं तर त्या उत्खननामध्ये जे जे सापडलं तर त्या मशिदीच्या खालती जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये जे जे सापडलं तर त्याच्यामुळे आपण निर्विवाद सिद्ध करू शकलो की नाही इथे मशीद नंतर आलेली आहे, त्याच्या आधी राम मंदिरच होतं. हो. तर हे त्यानंतर चंपतरायजी आत्ताचं जे मंदिर जे उभारलं गेलेलं आहे
तर ते चंपतरायजींच्या हस्ते ते उभं केलेलं आहे. तो संपूर्ण अचाट मोठा प्रकल्प हा त्यांनी हाताळलेला आहे. तो जो राम जन्मभूमीचा मुक्ती लढा जो सुरू झाला तर तो ऋतंभरा देवीजींच्या बरोबर आणि त्याबरोबर अर्थातच अनेकानेक लोकांचे हात तिथे लागलेले होते. चंपतरायजी पण त्यावेळेला त्यांच्यासोबत होते. तर तो जो ऋतंभरा देवींनी आणि उमाभारती या सगळ्यांची कारसेवा झाली, ती मशीद पाडली गेली. तर हा जो मशीद पाडली गेली हा जो सगळ्यात मोठा सर्वोच्च कळस जो होता तो या ऋतंभरा देवींच्या सहाय्याने तो साध्य झाला. मदन मोहन पांडे हे जे तिथे वकिलांचं जे एक पॅनल होतं, आपल्या रामाच्या बाजूचे जे वकील होते, तर त्यातलं हे मदन मोहन पांडे हे अतिशय महत्त्वाचे. तर यांनी हा खटला चालवला आणि आपण तो जिंकलो हे आपल्याला माहितीच असेल. तर अशी ही सगळी मंडळी आहे. तर त्यातले ऋतंभरा देवींना भेटणं, चंपतरायजींना भेटणं हा फार माझ्या दृष्टीने अगदी एक खूप आगळावेगळा अनुभव होता. त्यांचं वागणं बोलणं प्रभावी आणि ज्या पद्धतीने त्या रामाबद्दल बोलत होत्या ऋतंभरा देवी, त्यांनी त्या चळवळीच्या सगळ्या ज्या आठवणी सांगितल्या. जवळजवळ 2-2.5 तास आम्ही त्यांच्याबरोबर होतो. त्यासाठी मी मुद्दाम मथुरेला गेले, चंपतरायजींना भेटण्यासाठी आधी अयोध्येला गेले, अयोध्येहून दिल्लीला गेले. अशा अनेक ठिकाणी हिंडून मी या सगळ्या लोकांच्या भेटी मिळवल्या आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि अनघा घ्यायचाच मला याच्यामध्ये बरीच मुलाची मदत केलेली आहे. आणि त्या नसल्या तर मी या लोकांच्या भेटी घेऊ शकले असते की नाही माहिती नाही. पण त्यांच्या भेटीमुळे मला हे समजलं की राम हा किती मोठा आहे आणि त्याचे उपासक जे आहे तर त्यांची ही व्यक्तिमत्व पण किती मोठी आहे. आणि त्यांच्या त्या अतुलनीय व्यक्तिमत्वामुळे त्यांनी ही मुक्तीचा लढा जो आहे तो साध्य केलेला आहे. हे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून त्यांच्या बोलण्यातून हे अतिशय जाणवत होतं. आणि ही मंडळी नुसतीच मानाने मोठी आहेत, कर्तृत्वाने मोठी आहेत असं नाही, तर ती माणूस म्हणून पण खूप मोठी आहे. म्हणजे खरं तर त्यांच्या तुलनेमध्ये मी पाहिलं तर तसे पाहिले तर अगदी एक छोटी व्यक्ती आहे. पण असं त्यांच्या यातल्या कोणाच्याही भेटीमध्ये असं मला कधी जाणवलं नाही की अरे ही माणसं फार मोठी आहेत. म्हणजे असं मला न वाटणं किंवा कुणालाही असं न वाटणं याच्यात त्यांच्या मोठेपणाचं यश सामावलेलं असं मला नक्की वाटतं. आणि या सगळ्याचं कारण काय तर तेही मला असं वाटतं की रामाचं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की तो खूप जनमानसात वावरला. तो राजा म्हणून तो असं कुठेतरी वर होता आणि प्रजा म्हणजे अशी कुठेतरी होतं असं संपूर्ण रामायणामध्ये आपण जर वाचलं तर आपल्याला कधीही असं जाणवत नाही. उलट तो प्रजेशी अतिशय जवळ जोडला गेलेला होता. असं कधी झालेलं नाही की तो राजा म्हणून कुठे आणि प्रजा म्हणजे असे कुठे, तर असं कधीही नव्हतं. त्यांनी प्रजानुरंजनाय म्हणून त्याने आपल्या पत्नीचाही त्याग केला. बरोबर. तर या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहे तर ही सगळी जी लोकं आहेत तर ही रामाचं चरित्र हे कायम वाचन करून त्याचं मनन करून त्याच्यातले हे जे गुण जे आहेत रामाचे हे सगळे त्यांनी आत्मसात केलेलं हे त्यांच्या प्रत्येकाच्या भेटीत जाणवत होतं. बरोबर. रामभद्राचार्य तर फार मोठे आहेत. त्यांच्या मुलाखतीसाठी मी गेले नव्हते पण रमाताई गोळवलकर गेलेल्या होत्या कारण त्या नागपूर इथे राहत होत्या आणि त्यांना तिथनं त्यांची भेट घेणं हे फार सोयीचं होतं. त्याच्यामुळे त्यांची मुलाखती त्यांनी घेतलेली आहे. हां. पण तिच्याकडनं सुद्धा मला असं जे ऐकायला मिळायचं की अगं का माणूस आहे, किती प्रेमळ, किती साधा, किती वाचन आहे, किती अभ्यास आहे, पण समोरच्या माणसाशी प्रेमाने बोलणं, त्याला आपल्याचं करून घेण्याची हातोटी, हे सगळे रामाचे गुण आहेत. हे सगळे रामाचे गुण या माणसांमध्ये आहेत म्हणून ती माणसं मोठी झाली. अगदीच. पण हे सगळे लेख आहेत म्हणून हे पुस्तक आकाराला असं झालं का तर नाही. यांनी रामजन्मभूमी लढ्यामध्ये खूप मोठा महत्त्वाचा भाग आहे, महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. पण त्याचबरोबर या पुस्तकामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत की संपूर्ण बाबराने मंदिर पाडलं, मशीद बांधली, तिथून तो हा रामजन्मभूमीचा लढा सुरू झाला तोपर्यंतचा जो मधला इतिहास आहे तो आपल्याला कोणाला फारसा माहितीच नाही आहे.
मग हा इतिहास आहे, हा संपूर्णपणे आपण इथे या पुस्तकामध्ये दिलेला अरे आहे. वा. काय झालं यामधल्या कालखंडामध्ये, थोडा नाही 500 वर्षाचा काळ आहे. तर या 500 वर्षाच्या काळामध्ये काय काय झालं, तर हे सगळं आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतं. आणि नुसतंच ऐकीव माहिती नाही, तर मूळ संदर्भ घेऊन आपण हे करतो. आता त्या मणींनी तो जो एक तिथे शिलालेख एक काढला शोधून, तर या शिलालेखामुळे तर पूर्णच सिद्ध झालं की इथे आधी रामाचं मंदिर होतं आणि मशीद नंतर आली. पण या शिलालेखाचं वाचन करणं हेही खूप अवघड होतं. तर हे वाचन यांनी केलं ते जे पुरातत्वज्ञ आहेत ते अजून वेगळे आहेत. मग या पुस्तकामध्ये आपण त्यांनी अर्थ कसा लावला, तो अर्थ लावण्यात काय अडचणी होत्या, आणि मग संपूर्ण शिलालेखाचा अर्थ असं आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. मग चंपतरायजींनी राम मंदिर बांधतानाची भूमिका, ते काय का व्हावं, कसं व्हावं, हे जे सगळं आहे हे सगळं त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे राम जन्मभूमी आणि मंदिर यासंबंधी जे अनेक विषय आहे, अनेक विषय, मी तुम्हाला थोडक्यात प्रकरणांची नावच सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. भैयाजी जोशींना या पुस्तकाची कल्पना अतिशय आवडली. देगलूरकर सरांनी या मूर्तीची जी आता ती तिथे रामाची मूर्ती जी तिथे जी प्रतिष्ठापना तिची झाली, तर ते रामाचं स्वरूप कसं असावं, तर हे रामाचं स्वरूप, त्या राममूर्तीचं स्वरूप कसं असावं, तर हे ठरवणारी जी समिती होती, तर डॉक्टर देगलूरकर हे ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ आहेत, तर ते तिथे होते. ते इथे या पुस्तकात लिहू शकले नाही, पण त्याचं कारण फार वेगळं आहे की मंदिर प्रत्यक्ष तिथे पूर्ण होऊन ती प्रतिष्ठापना होईपर्यंत मंदिर पाडण्याचा वगैरे अतिशय मोठा धोका होता. मंदिर समितीला तशा धमक्या येत होत्या. त्याच्यामुळे मंदिराशी जे काय जोडलं गेलेलं आहे, तर त्यांना गुप्ततेची आदेश होते, गुप्तता ठेवण्याचे आदेश होते. तर त्यामुळे मनात असलं तरी काही लेख या पुस्तकामध्ये येऊ शकले नाही. पण रामाची मूर्ती आणि मूर्तिमंत श्रीराम, रामाच्या मूर्ती कुठे कशा आहेत आणि त्या मूर्तीतनं रामाचा इतिहास कसा सांगितला गेला आहे, असा एक सुंदर लेख आशुतोष बापट यांनी लिहिलेला आहे. जी प्रत्यक्ष रामाची जी अयोध्या आहे, तर तिचं वर्णन साहित्यामध्ये अनेक ठिकाणी येतं. मूळ अयोध्या होती कशी, आज जी अयोध्या आहे तर ती बहुतांशी मुस्लिम आहे. हिंदू आहेत पण मुस्लिम भाग तिथे खूप आहे. पण मूळ राम राजा असतानाची जी साहित्यातली अयोध्या कशी आहे, तर ती पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. कारण ते समजल्याशिवाय आपल्याला आताच्या अयोध्येत कसं असावं हे आपल्याला समजणार नाही. म्हणून मग ती अयोध्या तिथे आलेली आहे. मग नाण्यांमधून आपल्याला राम मिळतो. एक वेगळा भाग या पुस्तकामध्ये आपण असा दिलेला आहे की राम जन्मभूमीची मुक्तता करण्यासाठी ती आज झाली, पण ती करण्याचे प्रयत्न शतके चाललेले होते. आपण मराठी आहोत, आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर आपल्याला म्हणजे मला हा प्रश्न नेहमी पडायचा की मग मराठी लोकांनी याच्यामध्ये काही केलेलं आहे की नाही. तर हे पुस्तक करताना मला असा एक वेगळा शोध लागला की तिथे आपण जर पाहिलं तर राम मंदिर न्यास, त्याच्यात बरोबर निर्मोही आखाड्याला तिथे स्थान मिळालेलं आहे आणि त्यांचा पण त्याच्यामध्ये हे आहे. तर हा निर्मोही साधू आखाडा जो आहे, तर हे कोण निर्मोही साधू आहे, कुठून आले, तर त्याचं रंजक उत्तर असं आहे की समर्थ रामदासांनी त्या आखाड्याची स्थापना केलेली. अरे बापरे. बर. हां. आणि आपण जर बघितलं तर या संपूर्ण लढ्यामध्ये एरवी साधू संन्यासी हे निशस्त्र असतात. पण हा निर्मोही आखाडा आहे, तर इथे शक्तीची उपासना केली जाते. अच्छा. हे इथले साधू संन्यासी आहेत, यांनी सशस्त्र लढा वेळोवेळी दिलेला आहे. तर समर्थ रामदासांचं हे मुळात ब्रीदच होतं. खरंय. ते शक्तीचे उपासक होते, ते हनुमानाचा अवतार होते, ते हनुमानाचे अंश होते असं आपण म्हणतो. तर हे नुसतं म्हणण्यात नव्हतं, तर ते हनुमानाचे अंश होते. तर आपल्या रामाची मुक्तता आपण केली पाहिजे या विचाराने त्यांना पण झपाटून टाकलेलं होतं. त्याच्यामुळे ते अयोध्येला गेले आणि अयोध्येला त्यांनी खूप परोपरीने प्रयत्न केले आणि मग तिथल्या रामाचं रक्षण करण्यासाठी
त्यांनी तिथे तो निर्मोही आखाडा बरोबर स्थापन केला. आणि त्या आखाड्याने खूप प्रयत्न केले, त्याच्यामुळे पण राम खूप सुरक्षित राहायला, पार हे नाही झालं. तर हे सगळं ऐकणं म्हणजे ते माधव भंडारींकडनं मी ऐकलं आणि ते सगळं खूप असं रोमांचकारी आणि ऐकणं हा एक फार वेगळा अनुभव होता. मग इतर कितीतरी विषय आपण या पुस्तकामध्ये घेतलेले आहे, पण या पुस्तकातनं हा असा जो राम माझ्यासमोर येत होता, या रामाची विविध रूपं येत होती आणि मग असं वाटलं की आपण नाही, हे पुस्तक इथे आपण लोकांसाठी आपण हे केलंच पाहिजे. हा सगळा इतिहास लोकांना माहिती पाहिजे, वाचकांना माहिती पाहिजे, म्हणून मग हे झपाटून नावाचं पुस्तक हे मी केलं. खूप आव्हानं या पुस्तकामध्ये होती, कारण 1 महिना 10 दिवस या एवढ्या अल्पावधीमध्ये पुस्तक लिहिण्यापासून आम्हाला काम करायचं होतं. मग 1 महिन्यामध्ये म्हणजे 23 ऑक्टोबर 2022ला मी रात्री बसले. 23ला मी म्हणजे 23 ऑक्टोबरला त्या सगळ्याचे लेखक तयार केले, त्याचा इंडेक्स तयार केला. मग भराभर त्या सगळ्या लोकांच्या मुलाखती केल्या, त्यासाठी सगळीकडे हिंडले, सगळ्या लोकांचे लेख घेतले. काही जण लेख ऋतंभरा देवी किंवा चंपतरायजी असे जे लोक आहेत, तर ते स्वतः लेख लिहिण्यात त्यांच्याकडे वेळ नाही, ती अतिशय व्यस्त माणसं आहेत. तर त्याच्यामुळे मग त्यांच्या मुलाखती रेकॉर्ड करून घेतल्या, मग काहींकडनं लिहून घेतला, ते सगळे लेख लिहायला दिले. हे सगळं करून 15 दिवसामध्ये हे सगळं लेखन उभं केलं. फक्त 15 दिवसामध्ये हे पुस्तक उभं राहिलं. 350 पानाचं मोठ्या आकाराचं 350 पानाचं पुस्तक आहे. त्यानंतर त्याची 2 प्रूफ रिडिंग करून घेतली, त्याची करेक्शन करून घेतल्या. या सगळ्या कामाला एरवी अतिशय वेळ लागतो आणि 350 पानाला नीट अगदी व्यवस्थित करायचं म्हटलं तर किमान 2 ते 3 महिने व्यवस्थित लागतात. पण हे आम्ही सगळं 15 दिवसात करून घेतलं आणि 10 डिसेंबरला जेव्हा प्रकाशन व्हायचं तर त्यावेळेला आमच्या 5000 प्रती पूर्णपणे तयार होत्या. अरे वा. म्हणजे हा अगदी पुस्तक लिहिण्यापासून ते प्रती छापण्यापर्यंतचा हा एक प्रकाशन विश्वातला एक विक्रम आहे. आणि मग त्यानंतर त्या दोढागे श्रीराम केली आहे, तर त्या 10 दिवसामध्येच या पुस्तकाच्या 5000 प्रती संपल्या. अनघा घैसास यांच्यामुळे हे पुस्तक योगीजींपर्यंत पोहोचलं. आणि मग अनघाने मला विचारलं की अगं असं असं मी योगीजींशी बोलले या पुस्तकाबद्दल, त्यांना आवडलं. तर ते म्हणत होते की मग आपण याचं प्रकाशन हिंदीमध्ये करू शकतो का, अरे वा, तू करशील का. तर आता 350 पानाचं पुस्तक आणि 16 जानेवारीला योगीजींच्या लखनौमधल्या घरीच प्रकाशन. हां, म्हणजे अनघा घैसास यांनी त्या दोढागे श्रीराम केली मधलं ती जी सगळं ते कापड जे विणून झालं त्याचे तिने पोशाख बनवून घेतले आणि आता ते पोशाख 16 जानेवारीला त्यांच्याकडे सुपूर्त करायचे होते. मग त्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन होऊ शकेल अशी कल्पना पुढे आली. अरे वा. मग हे 27 डिसेंबर 27 डिसेंबरला आमचं बोलणं झालं. बापरे. त्यानंतर त्याचे 3 दिवसामध्ये मी हिंदी अनुवाद करून घेतला. 3 दिवसामध्ये त्याचं DTP वगैरे सगळं करून घेतलं, करेक्शन करून घेतलं, प्रूफ रिडिंग करून घेतलं आणि 16 जानेवारीला हिंदी आवृत्ती छापून योगी आदित्यनाथांच्या हस्ते, गोविंद देवगिरी यांच्या हस्ते तिथे लखनौला त्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मस्त मस्त. म्हणजे माझ्या लेखी एक संपादक म्हणून, प्रकाशक म्हणून आपण किती वेगाने आणि किती उत्कृष्टपणाने आणि किती चांगलं काम करू शकतो याची परीक्षा होती. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या प्रकारे याची विक्री झाली किंवा ज्या प्रकारे लोकांनी या दोन्ही पुस्तकांचं स्वागत केलं तर त्या पद्धतीने मी ही परीक्षा पास झालो. पण खरी गंमत पुढेच आहे. मग मला असं खूप आनंद झाला की चला कमीत कमी वेळामध्ये आपण एवढं काम करू शकतो लिहिण्यापासून. तर मग शरद गोगटे म्हणून एक प्रकाशन विश्वातलं एक खूप मोठं नाव आहे. आता ते निवृत्त झालेले आहेत प्रकाशन व्यवसायात, म्हणजे निवृत्त होऊनही त्यांना 20-21 वर्ष झाली असतील. तर मग त्यांनी मला प्रकाशन व्यवसायामध्ये वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना मी सांगितलं बघा बघा असं काका मी असं केलं, थांब तुझ्या आजोबांच्या पुढे तू काहीच नाही. अरे वा. तर म्हटलं काय. तर 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळणार हे 1 वर्ष आधी जाहीर झालेलं होतं. आणि काय करते शिवराम परांजपे यांच्या काळा वृत्तपत्रावरती सरकारने बंदी आणलेली होती.
आणि मग ती 1 वर्षाआधी मग ती येताना स्वातंत्र्य मिळणार म्हटल्यानंतर ती उठली. ती उठल्याच्या 8व्या दिवशी काळातील निवडक निबंध अशी 10 पुस्तकांचं प्रकाशन आजोबांनी 8 दिवसात केलं. 8 दिवसात त्यांनी 10 पुस्तकांचं संपूर्ण कंपोज, त्या काळी खिळाजू वेळ होती, कॉम्प्युटर नव्हते, हां शिळा प्रेस, तर त्यातनं ती 8 पुस्तकांचा कंपोज वगैरे सगळं करून त्यांनी ती 10 पुस्तकं 8व्या दिवशी प्रकाशित केली. अरे बापरे, 10 पुस्तकं. हो. अय्यो. मग ते ऐकल्यानंतर मला वाटलं की अरे आपण तरी आपल्याला 1 महिना 10 दिवस तरी लागले, पण आजोबांचा जो पराक्रम आहे तो काय आवडत, तो काय आपण नाही करू शकणार. तर मग असं रामरंगात रंगलेलं 22-23 साल माझं गेलं. मग 23 साल संपता डिसेंबरमध्ये परत एक पुढचं आव्हान आलं समोर. पण त्या पुढच्या आव्हानाकडे जाण्यापूर्वी मला आणखीन एक तुला असा प्रश्न विचारायचा की हे जे मुखपृष्ठावरचं रामाचं चित्र आहे, हां त्याबद्दल बोलायचं राहिलं, कारण ते खूप म्हणजे वासुदेवजी कामतांची सर्वच चित्र जी आहेत ती पेंटिंग जी अप्रतिम आहेत आणि त्यातलं हे रामाचं एक. तर ह्याच्यामध्ये हे चित्र का निवडलं तर जेव्हा पुस्तकाचं मुखपृष्ठ करायचं तर त्यावेळेला जसं पुस्तक आगळं वेगळं आहे तर तसंच वेगळं काहीतरी चित्र इथे आपल्याला असावं असं मला खूप वाटत होतं. मग मी वासुदेवजींशी संपर्क साधला. त्यांना म्हटलं की बुवा अशी माझ्या मनात कल्पना आहे, तर आपण मला काही आपला रामाचं चित्र देऊ शकता का, किंवा आपण नवीन काढू शकाल का. तर ते म्हणाले थांब, तुझ्यासाठी माझ्याकडे खूप छान चित्र आहे. म्हणून त्यांनी हे चित्र मला पाठवलं. या चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की मी थोडं जवळ ते नवनाथ नीट दिसतं का बघा. हां, या पुस्तकाचं हे चित्राचं वैशिष्ट्य असं आहे की इथून म्हणजे खांद्यापासून ते इथपर्यंत ही मूर्ती ही पाषाण मूर्ती, आणि इथनं वर जर तू बघितलं तर ही सजीव मूर्ती आहे. सजीव मूर्ती आहे. तर म्हणजे ते म्हणाले की हे बघ, इतके वर्ष 500 वर्ष मंदिर पाडल्यामुळे, मशीद तिथे आल्यामुळे राम पाषाणवत होता, पण आता मंदिर तिथे होतं आहे तर हा माझा राम सजीव झाला आहे. अरे वा. म्हणून आता त्याची मूर्ती इथे मस्तक त्याचं सजीव झालंय आणि आता हळूहळू तो सजीव रूपात येतोय. किती छान संकल्पना आहे. आणि त्यामुळे मग अर्थातच काही दुसरा विषयच नव्हता, हेच आपल्याला कव्हरला घ्यायला अपेक्षित होतं. आणि इकडे जर बघितलं तर इथे सगळं जे इकडे जर आपण बघितलं खालती तर म्हणजे आता कव्हर तुमच्यापासून लांब आहे, पण इथे सगळे खरेखुरे जे खांब किंवा हे जे सगळे जे गाडले गेलेले जे मंदिराचं अवशेष आहे ते इथे दिसत आहे. आणि त्याच्या वरच्या पायावरती हे आताचं आधुनिक राम मंदिर तिथे उभं राहिलेलं आहे. पण माझा राम जो आहे तो तसाच्या तसा युगानुयुग अयोध्येत जो आहे तो तसाच आहे. तो पाषाण झालेला होता पण तो आता सजीव झाला. वा वा, किती सुंदर आहे. कल्पनाच किती सुंदर आहे. ही फार मस्त आहे. अशी कव्हर मागची संकल्पना आहे. हे फारच सुंदर आहे. इथे ही जी काही सर्व प्रसाद प्रकाशनाने छापलेली पुस्तकं आहेत तर त्याच्यामध्ये आणखीन एक पुस्तक इथे मला दिसतंय ज्याचं एक खूप वेगळं नाव दिसतंय, ते म्हणजे रामायण वाल्मिकी रामायणाचे. इथे वाल्मिकी आहेत, राम आहे आणि इतर अनेक रामावरच्या रामकथेवर आधारित साहित्याच्या नावांचा उल्लेख इथे आहे. तर असं हे एक पुस्तक आहे. तर ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, कारण हा एक नवीन कल्पना आहे. आणि हां, एक महत्त्वाचं म्हणजे हे जेव्हा पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मला आठवतं आहे की रामायणाच्या संदर्भात एक वादसभा तुम्ही आयोजित केली होती. तर ती वादसभा हे मुळात हे पुस्तक म्हणजे हे नाव का दिलं, नुसतं रामायण न देता वाल्मिकी रामायणाचं रामायण हा काय प्रकार आहे. आणि हे जेव्हा वादसभा केली तुम्ही तर तेव्हा एकंदरीत वाचकांच्या मनातला राम जो तुला जाणवला त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. खूप छान प्रश्न. आता रामायण म्हटलं की आपण रामायणाचे आपल्यापर्यंत जे जे काय रामायणातील कथा म्हणा किंवा मूळ रामायण म्हणा असं आपण वेगवेगळ्या पद्धतीचं वाचन केलेलं असतं.
रामानंद सागरांची आपण ती रामायण मालिका ती पण अगदी रंगून जाऊन बघितलेली असेल. तर त्यावेळेला आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, मी आधी एकदा उल्लेख केलेला होता की मूळ वाल्मिकी रामायण आणि यावर आधारित अनेक रामायणं झाली जी अगदी परदेशात पण जाऊन पोहोचलेली आहेत. मग अगदी थायलंडमध्ये वगैरे सगळीकडे पोहोचलेलं आहे. तिथे ते हिकायत श्रीराम किंवा अशा अजून अनेक नावं आहेत. तर अशी जवळजवळ 350 रामायणं आहेत. ही सगळी मूळ वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन ती लिहिली गेलेली आहेत. पण ती घेताना अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. उदाहरणार्थ अद्भुत रामायण जर तर ते नावाप्रमाणे अद्भुत म्हणूनच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे. बरोबर. अध्यात्म रामायणामध्ये संपूर्ण रामायणाचा अर्थ आध्यात्मिक पद्धतीनेच लावला गेलेला आहे. तुलसीदासांचं तुलसी रामायण हे भक्तिरसाने ओथंबून राहिलेलं आहे. हे करताना अनेकांनी आपापल्या मनातल्या कल्पनांची त्यात भर घातलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या मूळ वाल्मिकी रामायणामध्ये नाही पण ज्या वाचकांमध्ये किंवा समाजामध्ये रूढ झालेल्या आहेत. उदाहरणार्थ शबरीची बोरं. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये शबरी आहे. राम शबरीच्या आश्रमात गेला आहे, सगळं झालेलं आहे, पण तिची बोरं नाही आहे. ती लोककथा आहे, ती नंतर कुठेतरी ती प्रक्षिप्त झालेली आहे. किंवा अजून एक असंच उदाहरण म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे खूप खारीची, की खारीचा सेतू बांधताना खारीचा वाटा, ते तर आपल्याकडे त्याच्यावरनं म्हण वगैरे रूढ झालेली. पण मूळ वाल्मिकी रामायणामध्ये खारीची गोष्ट नाही. तर अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या मूळ रामायणामध्ये नाही, तर त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्या रामायणामध्ये घातल्या गेलेल्या आहेत. मग आता जर आपली रामावरती भक्ती आहे, राम हा आपला जीवनाचा एक परमोच्च ईश्वरी निष्ठेचा अधिष्ठान आहे, तर हे जे काय सगळे जे प्रक्षिप्त आहे तर ते मूळ रामायण नक्की काय आहे, कसं आहे, हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे. तर या ज्या डॉक्टर ज्योत्स्नाताई खरे ज्या आहे तर त्यांचा हा या विषयाचा अतिशय खूप छान अभ्यास आहे. अगदीच. त्यांच्या आता मनात आलं की तिने याच्यावरची काही यूट्यूबवरती व्याख्यानं केली होती. एक रामनवमी निमित्तच त्यांनी एक पूर्ण रामायणावरतीच एक ती व्हिडिओ सिरीज त्यांनी केली होती. मग तिच्या असं मनात होतं की नुसतं ते तिथे राहून उपयोगाचं नाही, कारण काही गोष्टी बघायला किंवा ऐकायला आवडतात, पण काही गोष्टी पुस्तकातच अतिशय उपयुक्त ठरतात. किंवा पुस्तकामध्ये जशी तपशीलवार माहिती जी मिळते तर तशी तुम्हाला फक्त मुलाखतीमध्ये किंवा अशा याच्यामध्ये ती संपूर्ण त्या तुम्हाला मिळू नाही शकत. आवाका थोडा कमी असतो, प्रभावी असतो, खूप चांगला असतो, पण तरी मर्यादा असतात, वेळेच्या मर्यादा असतात अनेक मर्यादा असतात. किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही साक्षी पुराव्याने तुम्ही मुलाखतीमध्ये सांगू नाही शकत, पण ते पुस्तकामध्ये काम ते अतिशय व्यवस्थित होतं. आणि अभ्यास करण्याच्या दृष्टीने पुस्तक हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे ती असं म्हणाली की आपण याचं पुस्तक करूया. मला ती कल्पना अतिशय आवडली. मग आता पुस्तक करायचं तर ती सगळी जी व्याख्यानं वगैरे जे होते मूळ पुस्तकाचं लेखन जे होतं ते तिचं पूर्ण होत आलं. आणि मग आम्ही असा विचार केला की रामाच्या जीवनाचा, त्याच्या ईश्वरी अस्तित्वाचा, सगळ्याचा खूप थोर विचार केलेले जर आज कोणी असेल तर ते गोविंद देवगिरीचे लागतात. अगदीच. तर त्याच्यामुळे या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते व्हावं. वा. तर मग आम्ही त्यांना भेटायला गेलो. आमची भेट झाली मला वाटतं काहीतरी 16 का 17 डिसेंबर 24ला. बर. त्यावेळेला म्हणजे तिचं पुस्तक माझ्याकडे लिहून पूर्ण आलेलं नव्हतं. बर. आम्ही फक्त अपॉइंटमेंट घ्यायला गेलो होतो की बुवा तुम्ही सांगा मला कधी, कसं ते मे जून अशी कधीतरी आम्हाला तारीख द्या. त्यांना आमची कल्पना तर आवडली. ते म्हणाले मी येतो. म्हटलं छान, मग तुम्हाला कधी जायची तारीख आहे? 2 जानेवारी. आई ग. 16-17 डिसेंबरला आम्ही भेटल्यानंतर जे पुस्तक माझ्याकडे अजून लिहून आलेलंच नाही असं पुस्तक पूर्ण तयार करून 2 जानेवारीला आम्हाला ते छापून प्रसिद्ध करायचं होतं. बापरे. मग माझे व्यवस्थापक पण माझ्याबरोबर होते. आम्ही एकमेकांकडे बघितलं
काही बोलायची गरज पडली नाही, कारण दोघांनाही माहिती होतं की आपण दोघे अशी माणसं होत की नाही, आपण हे आव्हान घेणार आहोत आणि आपण ते करणार आहोत. करू म्हटलं, काय अडचण नाही. पण नुसतं तसंच करायचं नाही आहे. तर मग अशी आता वादसभेबद्दल पण तू विचारत होती. तर आता ही वादसभा का हे इथे थोडं विषयांतर वाटेल, पण हे थोडंसं इंटरलिंक्ड आहे म्हणून सांगते. पूर्वीच्या काळी वादसभा होत असत. वाद घालणं किंवा एकमेकांच्या मतांमध्ये अंतर असणं ही गोष्ट आपल्या मानवजातीला अजिबात नवीन नाही. फरक कुठे आहे तर तो वाद सोडवून कसं घ्यायचं या पद्धतीत फरक आहे. पूर्वीच्या काळी ज्या वादसभा व्हायच्या तर या वादसभेमध्ये 2 पार्टीज एकमेकांसमोर उभ्या राहायच्या. त्यांच्या मताची माणसं त्यांच्या सोबत असायची. समोर श्रोतृवर्गात असायची. एक न्यायाधीश असायचा. या वादसभेचे प्रकार पण खूप आहेत, पण त्याच्यात आता आपण इथे पडायला नको. पण अनेक न्यायाधीश असायचे. ते मग दोन्ही पार्टी एकमेकांचं मतं मांडत असत. मग त्याचं खंडन असं होत असे. आणि मग त्यानंतर हे सगळं आपापली बाजू पूर्णपणे मांडून प्रत्येकाचं समाधान झालं की या वादसभा काही खूप काळ पण चालायच्या बरं का. म्हणजे आज सकाळी सुरू झाली आणि संध्याकाळी संपल्या असं नसायचं. त्या दिवसेंदिवस महिने पण चालू राहायच्या असं. पण मग त्याचा निर्णय लागल्यानंतर मात्र दोन्ही पक्ष जो काय निर्णय असेल ते तो मान्य करायचे आणि आपला जो का मांडलेला मुद्दा असेल तो बाजूला ठेवायचा. आताच्या काळात हे आपल्याला अनुभवायला येत नाही. खूप जणांचे, पक्षांचे, माणसांचे, जातीचे, धर्माचे एकमेकांचे वाद असतात. असू दे, यात काही नवीन नाही. आणि वादाला काही घाबरण्याचं कारण असतं असंही मला वाटत नाही, कारण त्याच्याशिवाय प्रश्न सुटत नाही. आपल्याला ज्ञान मिळत नाही. वादे जायते बोधः असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे वादाला काही घाबरायला नको. तर ही जी वाद सोडवून घेण्याची किंवा आपल्यातले मतभेद मिटवण्याची जी एक खूप अशी छान सुनिश्चित आणि एक छान पद्धत जी आहे, तर त्या पद्धतीची आपण समाजाला ओळख करून द्यावी असं मला वाटत होतं. कारण भारतीय संस्कृतीची ओळख हे आपलं प्रसार प्रकाशनाचं ध्येय आहे. आणि फक्त पुस्तकातनं ते आपण साध्य करायचं असं नसून इतर ही जी का माध्यमं आहेत त्यातून सुद्धा आपण ते करायचे असं माझं आणि माझ्या वडिलांचं ठरलेलं होतं. तर त्यामुळे मग या वादसभेचं आयोजन मुद्दाम करावं असं मला वाटलं. कारण राम म्हटलं की हल्ली जी एक नवीन पद्धत आहे की कुठलंही एक दैवत किंवा एक चारित्र्य नायक आपल्याला किंवा एक आदर्श समोर दिसला की तो आदर्श कसा नव्हता याच्यावरती आपण तुटून पडायचं. बरोबर. अशी एक पद्धत सध्या खूप आलेली आहे. सगळेजण नसतात असे, पण काही जण तसे जरूर असतात. तर मग राम म्हटल्यानंतर मग त्यांनी सीतेला वनवासात धाडलं किंवा मग त्यांनी वालीचा वध केला. मग त्याने हे केलं, त्याने ते केलं, असे खूप का प्रवाद मिळतात ऐकायला. तर या सगळ्या प्रवादांचं चांगल्या पद्धतीने उत्तर मिळावं असं मला वाटत होतं. हल्ली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पण आलेली आहेत आणि अनेक जण आपल्यापुरता पुढचा मागचा संदर्भ काही नसलेला असं काहीतरी अभ्यास करतात. कशाचा तरी अर्थ लावतात. मग ते ज्ञान ते मुक्त ते सगळ्यांना वाटतात. लोकांना ते आवडतं आणि ते पण ते ज्ञान घेतात. तर तेही उपयोगाचं नाही, कारण अधिकृत आणि अभ्यासकांकडनं व्यवस्थित या प्रश्नांची उत्तरं जर मिळाली तर मुळातच अनेक संभ्रम तयार होत नाही. मग या नात्याने मला असं वाटलं की आपण रामायण म्हणजे वाल्मिकी रामायणात जे मागून जे काय घुसडलं गेलेलं आहे ते आणि अनेक रामायणं यांचा सगळा जो परिचय करून देणारं, म्हणजे हे थोडक्यात रामाबद्दलची, राम या दैवताबद्दलची सजगता किंवा जागृत करणं हे जे काम या पुस्तकाने होणार आहे, तर ते आपण अजून पुढे नेऊन करायला पाहिजे. म्हणून मग या वादसभेचं आयोजन करायचं ठरवलं. आणि वादसभेचा विषय असा होता की राम हाच विषय त्याच्याबद्दल होता आणि रामाबद्दल जे जे काय प्रवाद मांडले जातात तर त्याचं इथे आपण निराकरण करणार होतो. मग आपण वाचकांकडनं प्रश्न मागवले. लोकांनी खूप प्रश्न पाठवले. सगळ्या प्रश्नांना काय आपण न्याय नाही देऊ शकत, पण या प्रश्नात मला हे जाणवलं की वाचक खूप विचार करतात. अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या दृष्टिकोनाचा आपण विचारही केलेला नसतो असे दृष्टिकोन समोर येतात. आणि पण तरीसुद्धा
अशी कोणाची वृत्ती नसते की नाही मला हे प्रश्न आहेत, पण प्रश्न आहेत याचा अर्थ मी रामाला मानत नाही असं नाही आहे. पण मला असं वाटतं की माझं दैवत निष्कलंक असावं. मग मला हा प्रश्न पडलेला आहे तर मला याचं उत्तर द्या. मग आम्ही त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपाचे काही प्रश्न घेतले आणि मग ज्योत्स्नाताई खरे, अंबरीश खरे, अंजलीताई पर्वते आणि भाग्यलता पाटसकर आणि डॉक्टर मंजुषा गोखले असे 2 गट आम्ही यांचं केले. आणि मग लोक प्रश्न विचारायचे. अंजलीताई आणि ज्योत्स्नाताई खरे हे रामावरचे आक्षेपांचं निराकरण करणार होते आणि वाचकांच्या मनातल्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व म्हणून मंजुषाताई गोखले, अंबरीश खरे आणि भाग्यलता पाटसकर हे तिथे उपस्थित होते. आणि गोविंद देवगिरी हे न्यायाधीश होते. अरे वा. तर त्याच्यामुळे मग ही वादसभा खूप रंगत गेली की मग लोकांनी त्यांचे प्रश्न विचारले. मग या दोघांनी त्याचं खंडन मंडन केलं, कारण वाचकांना प्रश्न विचारता येतात. पण त्याचं उत्तर यांनी ज्योत्स्नाताईंनी आणि अंजलीताईंनी दिल्यानंतर त्याचं खंडन करण्यासाठी जी पुरेपूर माहिती पाहिजे ती वाचकांकडे असते असं नाही आहे, पण ती या लोकांकडे होती. म्हणून ती वाचकांचं प्रतिनिधित्व ते करत होते. याचा अर्थ ते रामाविरुद्ध होते असं नाही आहे. बरोबर. मग त्यांनी रामाची म्हणजे मग असं काका असं वाटू शकतं अशी सगळी बाजू त्यांनी मांडली. आणि मग या सगळ्याचं गोविंद देवगिरींनी जी काय उत्तरं दिली त्याच्यातनं जे काय समाधान मिळालं त्याला तोड नाही. वा वा वा. आता सीतेचा त्याग केला तर मुळात असं आहे की सीतेचा आणि रामाचा जेव्हा अभिषेक झाला, राज्याभिषेक जेव्हा झाला, तर तेव्हाच त्यांनी राज्याभिषेक हे जर आपल्या जुन्या शासनतंत्रामध्ये पाहिलं तर राज्याभिषेक हा राजा आणि प्रजा यातला एक प्रकारचा करार असतो. आणि या कराराप्रमाणे राजाला जी सगळी सत्ता मिळालेली असते, जे ऐश्वर मिळालेलं असतं, तर ते सगळं ऐश्वर प्रजेने त्याला दिलेलं असतं. कशासाठी दिलेलं असतं तर प्रजेचं रक्षण करणं, प्रजेचं पालन करणं, प्रजेची संपूर्णपणे जडणघडण करणं, तिचा विकास करणं आणि प्रजानुरंजन हे करण्यासाठी राजाची नियुक्ती झालेली असते. जेव्हा मग प्रजा त्याला हे पण सांगते की तू राजा आहे, आम्ही तुला हे सगळं दिलेलं आहे, या सगळ्याबद्दल तू आम्हाला आमचं हे जे आता मी जे सांगितलं ते सगळं करायचं आहे आणि ते जर तू केलं नाही तर आम्ही तुला सिंहासनावरनं खाली खेचू. तुला हे सगळं मिळालेलं आहे याचा अर्थ तू अनियंत्रित कसाही वागू शकतो असा नाही. बरोबर. तू आमच्या शासनात राहणार आहे. जेव्हा हा राज्याभिषेक होतो तर तेव्हा राणीचा आणि युवराजाचाही युवराज्ञी म्हणून पट्टाराणी म्हणून आणि युवराज म्हणून त्याचा अभिषेक झालेला असतो. त्यामुळे तो जेव्हा प्रजेचं हे सगळं मान्य करतो तर त्यावेळेला राणीने पण आणि याने पण ते मान्य केलेलं असतं. बरोबर. आता अशी कथा सांगितली जाते की एका धोब्याने आक्षेप घेतला, तर तसं नसतं की रामाचं आपण आपलं काम जे व्यवस्थित चाललेलं आहे की नाही, राज्यकरण हे काम चाललेलं आहे की नाही, तर त्याचं गुप्तहेर खातं जे सगळीकडे पसरलेलं होतं, तर त्यातला एका गुप्तहेराने असा हे संवाद ऐकलेला, तो त्याला खटकला. म्हणून त्याने तो रामाला सांगितला. तर त्यावर रामाने असा विचार केला की नाही, मी राजा आहे, सीता ही माझी राणी आहे, ही माझी राणी आहे किंवा माझी पत्नी आहे, ही माझी पत्नी आहे हा माझा वैयक्तिक भाग झाला, पण ती माझी राणी आहे हा राज्याचा भाग झाला. तर त्यामुळे जर मी प्रजानुरंजनाचं करतो आहे, राज्य करतो आहे, तर मी आता सीतेचा त्याग केला पाहिजे. मी तिचा पत्नी म्हणून नाही त्याग केलेला, पण मी तिचा राणी म्हणून त्याग केलेला आहे. आणि याच्यावरती त्याला पूर्ण खात्री होती की सीता काही म्हणणार नाही, तिला पत्नी म्हणून जरूर दुःख होईल, पण तिला हे माहिती आहे की राणी म्हणून आपलं काय कर्तव्य आहे. तुम्ही जर रामायणामध्ये पाहिलं तर कुठेही असं म्हणजे सीतेने पतिविरहाने शोक तर जरूर केलेला आहे, व्यक्ती म्हणून तिला दुःख होणं हे अगदी हे आहे, पण तिने ते रामाचा निर्णय विना तक्रार मान्य केलेला आहे. तो विना तक्रार मान्य केलेलं आहे त्याचं कारण हे आहे. तर हे सगळं रामाला आणि याला पण माहिती आहे. आणि आपण अजून एक गोष्ट म्हणजे हे सगळं मी गोविंद देवगिरींनी काही सांगितलेलं, काही माझ्या अभ्यासाचा भाग असं सांगते. गोविंद देवगिरींनी सांगितलं
की तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा आपल्या प्रजेचं पालन करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सुखाचा त्याग करायला लागतो. तर तो सीतेने आणि रामाने केला. आणि हे रामाचं मोठेपण आहे हे आपल्याला कुठेही लक्षात येत नाही, आपण त्याला दूषणा देतो. तर अशा पद्धतीची ही वादसभा आणि त्याचं हे सगळं हे झालं. त्याच्यामुळे वाचकांच्या मनातला राम कसा आहे तो खूप वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यासमोर आला. ही एवढी सगळी आत्तापर्यंतची ही कामं म्हणजे प्रसादची आहेत, वैयक्तिक संपादक म्हणून तुझी स्वतःची ही सगळी दोन्ही कामं आता तू इथे मांडलीस, अगदी सविस्तर त्याच्याबद्दल तू आम्हाला सांगितलंस. आता सलग 2 वर्ष रामकथेवरती 2 पुस्तकं केल्यानंतर आता रामकथेवरती आता काय काम चाललंय आणि हा राम तुझ्याकडनं काय काम करून घेतोय? खरं आहे, तो रामच हे सगळं करून घेतो. त्याच्या मनात असं होतं की नाही हे हिने केलं पाहिजे आणि रामाला हे करून घेण्यासाठी मी योग्य वाटले, या गोष्टीचा मला फार आनंद होतो. तर आता आपल्याकडे असं काम सुरू आहे की राम आपल्याकडनं आता संपूर्ण वाल्मिकी रामायणाचं साध्या सरळ मराठीमध्ये अगदी अधिकृत आणि उत्तम छान असं संपूर्ण अनुवाद आपण करून घेतो आहोत. वा वा वा. आणि याचा आदेशही मला आता तू मगाशी अनुभव विचारले, तर आता हा खरं खूप वैयक्तिक अनुभव आहे, तो सांगावा की नाही हे मला कळत नाही. पण असं वाटतं की तू आता राम काय करून घेतो असं विचारते आहे. तर या गोष्टीपैकी खूप जणांचा विश्वास असतो नसतो, माझा. तर मला एके दिवशी रामाचा असा रात्री मला सतत 3-3:30ला जाग यायची. मी उठून बसायची, का जाग येते ते काय कळायचं नाही. मग मला कानात कोणीतरी सांगायचं रामायण कर, रामायण कर. तर आता नुसतं रामायण कर याला का अर्थ आहे, मी रामायण कर काय कर. तर म्हटलं की आपण सारखंच रामाचं काहीतरी करतो म्हणून मग आपल्याला असा भास होत असेल. मी तिकडे दुर्लक्ष केलं, पण असं सलग 3 दिवस झालं. मग मला असं वाटलं की आता ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. म्हणून मग मी ठरवलं की मग मी 3ऱ्या दिवशी जेव्हा मला परत ऐकायला मिळालं तेव्हा मी सांगितलं की मी रामायण करतो. मग झोपले. मग परत उठल्यानंतर मात्र ते लक्षात होतं की नाही मी रामायणाचं काम करते आहे असं मी सांगितलेलं आहे. मग संपूर्ण त्या प्रकल्पाची आखणी केली, त्यातले लेखक निश्चित केले, सगळ्यांशी बोलणं झालं आणि संपूर्ण वाल्मिकी रामायणाचं अतिशय अधिकृत आणि उत्तम असा अनुवाद करण्याचं काम सुरू झालं. पण आमच्यापुढे पंचायत अशी होती की आम्हाला अगदी असं छान निर्दोष आणि सगळ्यांना जे मान्य आहे, अभ्यासकांना जे मान्य आहे असं एक चांगलं टेक्स्ट हवं. बरोबर. कारण वाल्मिकी रामायणाचे अनेक टेक्स्ट उपलब्ध आहेत आणि त्यातलं आपण कुठलं ग्राह्य धरायचं हा आमच्यासमोर एक मोठा प्रश्न होता. पण जवळजवळ 2-3 आठवडे गेल्यानंतर आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि आमचा लेखिकांचा जो व्हॉट्सॲपवरती ग्रुप आहे तर तिथे मी टाकलं आता आपण हे टेक्स्ट ग्राह्य धरू आणि कामाला सुरुवात करू लिहिला आणि मेसेज सेंड केला. तो करत असताना माझ्या केबिनचं दार उघडलं आणि एक गृहस्थ त्यांच्या पत्नीसकट आत आले. आणि ते म्हणाले मुद्दाम आलोय तुझ्याकडे. म्हटलं या. ओळखीचे होते ते. पण म्हणजे अशा अंगाने ते कधी समोर येतील असं मला वाटलेलं नव्हतं. पण ते आले आणि मी त्यांनी राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान अशा सगळ्या मूर्ती माझ्यासमोर ठेवल्या, या तुझ्यासाठी. म्हटलं मी इतकी चकित झाले की म्हणजे मला असं झालं की हे काय चाललं का. म्हणजे तो प्रकल्प चालू झाला, तो अशा पद्धतीने चालू झाला आणि आता रामाच्या मूर्तीच आपल्याकडे आला. तर म्हटलं तुम्हाला कसं का असं वाटलं की या रामाच्या मूर्ती हे केली. अगं मला मूर्ती भेट मिळालं होतं, पण मला असं सारखं असं वाटत होतं की जणू काय माझ्या कानात कोणीतरी सांगतंय की या मूर्ती तिच्याकडे दे, या मूर्ती तिच्याकडे दे. बापरे. म्हणून मग मी शेवटी उठलो आज आणि या सगळ्या मूर्ती तुला आणून दिल्या. आई ग. म्हणजे इतके दिवस रामाची पुस्तकं रामाने माझ्याकडनं करून घेतली ना तर स्वतः रामात येऊन म्हणजे ही मला प्रकाशनाची खूप मोठी पुण्याई वाटते. ही माझी एकटीची नाही, ही सगळी पूर्वजांची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं आज इथपर्यंत होऊ शकलं. तर मग अशा पद्धतीने तो वाल्मिकी रामायणाचा प्रकल्प आता सुरू झालेला आणि राम तिथे आहे म्हटल्यानंतर तो पूर्ण होईल यात मला काही शंका नाही. तो घेईल बघून सगळं. खरे अगदीच. तर अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात राम आलेला आहे. वा वा, फारच छान. म्हणजे ही कथा ऐकताना देखील अंगावरती माझ्या काटा आला आत्ताही. पण तुझ्या ऑफिसमध्ये मी त्या मूर्ती पाहिलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर मूर्ती आहेत
आणि आपण जरूर कधी ना कधीतरी आपण पुण्यात असाल तर नक्की प्रसाद प्रकाशनाच्या ऑफिसला भेट देऊन त्या मूर्ती बघाव्यात ही मी विनंती करते. पुण्याबाहेर असाल तर जेव्हा पुण्यात याल तेव्हा नक्की प्रसाद प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये या आणि त्या मूर्ती बघा. आपल्याला प्रत्येकाला त्या मूर्ती मोहवतील ह्याची मला खात्री आहे. आणि इथे आज ह्या आमच्या मुलाखतीमध्ये ह्या टेबलावरती आपल्याला जी पुस्तकं दाखवली ही सर्व पुस्तकं प्रसाद प्रकाशनाच्या ऑफिसमध्ये विक्रीला असतात. तुम्ही कधीही येऊन ती पुस्तकं खरेदी करू शकता. आणि केवळ हीच नाही तर असे अनेक पुस्तकं आपल्याकडे प्रसाद प्रकाशनाची आहेत. उमाताईची या संदर्भात एक पूर्वी स्वरमाधव फाउंडेशनवरती मुलाखत झालेली होती आणि त्यामध्ये तिने प्रसाद प्रकाशनचा सर्व प्रवास उलगडून सांगितलेला आहे. तर ती पण मुलाखत आपण जरूर बघावी. आणि तू जेव्हा प्रसाद रामाच्या ह्याच्यावरती बोलत होतीस किंवा ह्या कथांबद्दल सांगत होतीस किंवा सीतेचा त्याग केला हे सांगत होतीस, तर ह्याच्या आधीच्या आपला तिसरा भाग जो आहे ह्याच्या आधी याच सिरीजमधला तर तो पर्वते मॅडमचा भाग आहे. आणि त्यामध्ये आम्ही मराठी नाटकांमधील रामकथेवरची नाटकं हा त्यांना विषय आम्ही दिला होता. आणि त्यावरती जेव्हा आम्ही हे खोदायला सुरुवात केली सगळी की काय आहेत नाटकं मराठी साहित्यामध्ये, तर त्यामध्ये अशी आम्हाला इतकी छान छान नाटकं मिळाली आणि इतके विविध संदर्भ मिळाले. आणि मुख्यतः उत्तर चरित्र म्हणजे वनवासानंतरचं जे चरित्र आहे रामाचं त्याच्यावरती आपल्याला अनेक नाटकं बघायला मिळतात. अरे हो. आणि फारच वेगळी माहिती. खूप सुंदर म्हणजे अंजलीताईंचा जो भाग आहे तो आपण सर्वांनी नक्की ऐकला नसेल तर आपण नक्की ऐकावा, जेणेकरून आपल्याला मराठी साहित्यामध्ये किती नाटकं झाली आणि ती कशा प्रकारे रचली गेली ह्याची कथा देखील आपल्याला ह्यातनं त्यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे ते आपण जरूर ऐकावी अशी मी आपल्याला विनंती करते. आणि ह्या आमच्या लोकाभिरामम श्रीरामम ह्या सगळ्या व्हिडिओ सिरीजला आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्व रसिकांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आज ह्या आमच्या सिरीजचा एक भाग आपण झालात त्याबद्दल उमाताई तुझं देखील खूप मनापासून आभार. आणि तू ज्या पद्धतीनं ही रामायणाची माहिती आम्हाला सांगितलीस आणि तुझ्या आयुष्यातला राम जो तुझ्याकडे आलेला आहे मूर्तींच्या स्वरूपात आहे आणि जो तुझ्याकडनं हे सगळं काम करून घेतोय तो तुझ्याकडनं असंच रामायणावरती आणि रामकथेवरती भरभरून काम करून घेऊ अशीच त्या रामाचरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आजचा हा भाग इथेच संपला आणि ही सिरीज देखील इथे समाप्त होते. सर्व रसिकांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.